अथ श्री साई सच्चरित अध्याय 38. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. या अध्यायात बाबांच्या हंडीचे, ज्यातून ते भक्तांसाठी स्वयंपाक करत व त्यांना खाऊ घालत, याबद्दलचं वर्णन आहे. ज्याप्रमाणे आई बाळाला खाऊ घालते त्याचप्रमाणे बाबा भक्तांना अन्न खाऊ घालत. ज्याप्रमाणे बाळाच्या खाण्याची चिंता आईलाच जास्त असते त्याचप्रमाणे भक्तांपेक्षा जास्त चिंता बाबांनाच असे. सर्व दानात अन्नदान श्रेष्ठ आहे व अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे, कारण तेच आपल्याला जिवंत ठेवते. त्यातूनच जीव निर्मितीही होते. या जीवनिर्मितीचे कार्य अन्नामुळेच अव्याहतपणे चालू असते. पैसा व इतर दान हे अन्नदानाविना अपूर्ण व निरर्थक आहेत. ज्याप्रमाणे अन्नात वरण, नक्षत्रात चंद्र, त्याचप्रमाणे दानात श्रेष्ठ अन्नदान हे होय. त्यात सुद्धा शक्तिहीन, अंध, अपंग, बधीर या व्यक्तींना केलेलं अन्नदान हे अतिश्रेष्ठ आहे. बाबांच्याकडे 2 हंड्या होत्या. एक 50 जणांसाठी अन्न पुरवणारी लहान हंडी व एक 100पेक्षा जास्त बनवणारी मोठी. बाबा मशिदीच्या अंगणात एक मोठी चूल रचित व प्रसाद म्हणून कधी मिठे चावल, कधी पुलाव, कधी कणकेचे रोडगे, कधी पानगे वगैरे करून अन्न बनवीत. मुलाला बोलवून अन्नाला फात्या देत. कधी बकरीचे मांसही शिजवीत. हंडी प्रित्यर्थ लागणारे दळण, अन्न वाटणे सर्व काही स्वतःच करीत. खोबरे, मसाला, मीठ, जिरे स्वतः वाण्याकडे जाऊन घासाघीस करून आणत. सर्व रोखीचा व्यवहार असे. डाळ स्वतः पाट्यावर लाटत, कणिक तिंबत, कधी आंबिलही बनवत, प्रेमाने सर्वांना आग्रह करीत व अन्नदान करून खुश राहत. कोणास शंका येईल की बाबा मांसाहार सर्वांना कसे देऊ शकतात, तर मांसाहार फक्त मांसाहार करण्यासाठीच असे. शाकाहारांना त्याबद्दल बाबांचा कधीही आग्रह नसे. खालील प्रसंग पहा. एकदा बाबांनी दादा केळकरांना मांस आणण्यास सांगितले. दादा शाकाहारी होते. बाबांना फक्त त्यांची परीक्षा घ्यायची होती. जसे ते गुरुची आज्ञा मानून बाजाराकडे निघाले तसे बाबांनी म्हटले की तुम्ही नका जाऊ, पांडू गड्याला पाठवा. आणि मग तो बेतच त्यांनी रहित केला. तसेच एकदा बाबांनी खारा पुलाव केला व दादाने म्हटले कसा झाला सांग. दादानी उपचारात म्हटले की छान आहे. मग बाबा म्हणाले की अरे चव वास न घेता चांगला कसा म्हणतोस, पळीभर पानात घे आणि सांग. पण बाबांनी फक्त त्यांची परीक्षा बघितली. बाबांनी कुठल्याही शाकाहारी शिष्यांना मांसाहाराचा कधीही आग्रह केला नाही. ही हंडी काही वर्षे चालू होती. जशी दासगणूंची कीर्तने मुंबईत होऊ लागली तशी बाबांची कीर्ती सर्वदूर पसरली व अनेक भक्तजण शिर्डीला येऊ लागले. बाबांना खूप मोठ्या प्रमाणात नैवेद्य येऊ लागले. शिर्डी क्षेत्र झाले आणि त्याचा व्याप वाढला. अर्थात हंडी बनवण्याचे कारणच उरले नाही. कोणी साईंना ब्राह्मण म्हणत, कोणी मुसलमान. पण साईंचा खरा धर्म कोणालाच कळला नाही. मशिदीत अग्नी, स्वयंपाक, शंखनाद त्यांनी करू दिला. मुसलमान असते तरी शक्य नसते. त्यांना हिंदू व मुसलमानाच्या सर्व देवतांबद्दल आदर होता. कोणीही देवाचा अपमान केल्यास त्यांना खपत नसे. एकदा चांदोरकर व बिनीवाले त्यांच्या दर्शनाला आले. दोघांनी दर्शन घेतले. अचानक बाबा चांदोरकरांच्यावर रागावले आणि म्हणाले, माझ्या सहवासात इतके दिवस राहून तो असा कसा. नानांनी आठवण्याचा प्रयत्न केला पण काय चुकले हे त्यांना आठवेना. मग त्यांनी बाबांचे पाय धरले व काय चुकले हे सांगण्याची विनंती केली. बाबा म्हणाले नीट आठव, कळेल. मग त्यांच्या लक्षात आले की दर्शनाला येताना तांगा ठरवला व येताना दत्त मंदिर लागले. बिनीवाल्यांना दर्शन घ्यायचे होते पण ते गडबडीत असल्यामुळे नाना म्हणाले की आपण ते परत जाताना पाहू. त्याप्रमाणे दत्तदर्शन न करवता ते गडबडीत आले. त्याची शिक्षाही झाली. गोदावरीवर स्नान करताना पायात काटा गेला व त्रास झाला. हे ऐकून बाबा म्हणाले की नशीब तू काट्यावर सुटलास. दत्तासारख्या दैवताचा अनादर केलास आणि मग माझ्याकडून तुमच्यावर कशी कृपा होईल. बाबा दररोज दुपारच्या आरतीनंतर भक्तांचे नैवेद्य एकत्र करीत आणि भक्तांना बरोबर घेऊन जेवत. ते परत जात त्यांना प्रेमाने घरी जेवावयास पाठवत. वडे, पुऱ्या, घारगे, फेणी, खिरी, कोशिंबिरी, तुपात बनवलेला सुंदर भात असा सुंदर बेत असे. सर्व नैवेद्य मिसळून ते सर्वांना वाढत. कधी बासुंदी, शिरा, वरण, पुरणपोळी सर्व काही होई. भक्तांचे प्रेम अचाट होते. अन्न वाढायची जबाबदारी माधवराव व नानासाहेब पूर्णपणे उत्कृष्ट रीतीने सांभाळत.
ज्याचे पूर्व पुण्य आहे त्यालाच बाबांच्या नैवेद्याचा व संगती भोजनाचे भाग्य मिळेल. बाबांच्याकडे जेवण म्हणजे बनवणारा हरी, बनलेले हरी आणि जेवणाराही हरी असे पूर्ण ईश्वरमय असे. गोडी गुलाबीचे मूळ बाबांची कृपा असे आणि त्यामुळे अन्न अति रुचकर लागे. जेवणानंतर ताक पितात. असाच एकदा जेवणानंतर बाबांनी एक पेला ताक हेमाडपंतांना दिले आणि ते पिण्यास सांगितले. त्यांचे पोट भरले होते आणि ताक पोटात मावेल की नाही म्हणून ते क्षणभर थांबले. बाबा त्यांना काकुळतेने म्हणाले, घे रे पिऊन, पुन्हा असा योग येईल असं नव्हे. मग हेमाडपंतांनी तो ताकाचा प्याला पिऊन टाकला. अर्थात बाबांच्या म्हणण्याचा अर्थ होता आणि त्याची प्रचिती आलीच, कारण पुढे 2च महिन्यांनी बाबांनी देह सोडला. अशा रीतीने बाबांच्या म्हणण्याचा अर्थ त्यांना त्यावेळी कळला. या बाबांच्या हंडीच्या आठवणी. आता त्या ताकाच्या आठवणीवरच जगायचे आणि दुधाची ताण अक्षरशः ताकाने भागवायची. बाबाजी सुचवतील ती कथा पुढील अध्यायात होईल. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.